नमस्कार नाट्य रसिक हो. पाचव्या वेदाचे शिलेदार या चॅट शो मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. 80 आणि 90च्या दशकात हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर वेगवेगळ्या दिग्दर्शकांची तगडी फौज होती. दिग्दर्शक डॉक्टर अनिल बांदिवडेकर, भारत तांडेल, जगतकुमार पाटील, भालचंद्र झा, विठ्ठल जाधव यासारखे अनेक दिग्दर्शक आपला कस पणाला लावत होते आणि वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं एकांकिका सादर करीत. आणि ती आमच्यासाठी, आमच्या नवोदितांसाठी ती पर्वणीच होती. त्यातल्याच एका दिग्दर्शकाला आज आपण भेटणार आहोत. त्याचं नाव आहे विठ्ठल जाधव. नमस्कार विठ्ठल, तुझं आमच्या या पाचव्या वेदाचे शिलेदार या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. आमचे केंद्राचे गुरुजी कुबल सर, कुबल सर हे नावाप्रमाणे गुरुजी हातात छडी घेऊन आम्हाला नृत्य, नाटक, स्पोर्ट्स या सगळ्या ह्याच्यामध्ये मेहनत घेऊन ते आम्हाला तयार करायचे. कामगार कल्याण केंद्राच्या एकांकिका स्पर्धेमध्ये कुबल सर मोठमोठ्या दिग्दर्शकांना बोलवायचे. विजय मोंडकर सर, नाथ जाधव, लीलाधर कांबळे असे बऱ्याच लोकांना त्यांनी मोठमोठ्या दिग्दर्शकांना बोलवून त्यांच्या दिग्दर्शनाखाली आम्ही त्यावेळी तयार झालो. आणि त्यांच्या दिग्दर्शनामध्ये कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेमध्ये भरपूर पारितोषिक मिळालेले आहे. बाबा परुळेकर आम्ही आणला. बाबा परुळेकर यांनी आमच्याकडून बऱ्याच एकांकिका, म्हणजे त्यांची एकांकिका श्रीयुग, उकिरडा, स्मशानातला गुलमोहर, सन अँड सँड अशा बऱ्याच एकांकिका त्यांनी दिग्दर्शित केल्या आणि त्या प्रथम क्रमांक त्यांनी मिळवून दिलेला आहे. विनय आपटे, प्रकाश बुद्धिसागर, भालचंद्र झा आणि डॉक्टर अनिल बांदिवडेकर यांची दिग्दर्शन करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांची दिग्दर्शनाची धाटणी एकदम वेगळी आहे. प्रत्येकाची वेगवेगळे, म्हणजे विनय आपटेची वेगळी आहे, प्रकाश बुद्धिसागरची वेगळी आहे, भालचंद्राची वेगळी आहे आणि डॉक्टर अनिल बांदिवडेकरांची पण एक वेगळी स्टाईल आहे ती दिग्दर्शनाची. मग मी माझ्या दिग्दर्शनामध्ये ज्या काही उणिवा होत्या त्या मी त्यांच्या दिग्दर्शनाचं ह्याच्यामधून मी माझ्या दिग्दर्शनामधल्या उणिवा त्या मी काढून मग मी माझं दिग्दर्शन छाप, म्हणजे समजा एकांकिका करायची झाली तर समजा एकांकिका करतोय किंवा नाटक करतोय तर त्यावेळी कोणी पण परीक्षक म्हणा किंवा लोक, म्हणजे कोण प्रेक्षक आलेले असतील, काय मित्र असेल किंवा आपले रसिक असेल, तर त्यावेळी जी माझी एकांकिका बघतील ना त्यावेळी त्यांना असं लक्षात आलं की अरे हे विठ्ठल जाधव दिग्दर्शन केलेलं दिसतंय. तू चौपाटी भवन्स कॉलेजला होतास आणि त्या तुझ्याबरोबर महान अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेजी पण तुझ्याबरोबर शिकत होते आणि तुम्ही दोघांनी मिळून बऱ्याच एकांकिका स्पर्धेतून भाग घेतला. तुम्ही दोघांनी मिळून एकत्र कामही केलं. माझ्या मते तू त्यांना एका एकांकिकेत डिरेक्ट पण केलेलंस, उकिरडा म्हणून. तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग. मी भवन सर्वे INT साठी रमेश पवार लिखित उकिरडा ही एकांकिका बसवली. त्या एकांकिकेमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे सरपंच ह्याचा रोल करत होता. मुख्य रोल होता, त्याला मेन रोल होता. आणि त्याच्या अपोजिशनला राजन बने मास्तरच्या रोलमध्ये होते आणि त्यांच्याबरोबर 40 जणांचा मॉब सुरुवातीपासून एकदम रिस्पॉन्स घेत उत्कृष्ट यांनी सादर झाली होती. लक्षाच्या एंट्रीला, प्रत्येक एंट्रीला उत्स्फूर्त दाद, प्रचंड लाफ्टर रिस्पॉन्स देत होते. एकदा तर एक सिरियस सीन होता लक्षाचा, त्या सिरियस सीनला देखील लोक उत्स्फूर्त लाफ्टर देत होते. विंगेमध्ये आल्यानंतर बोलतो अरे विठ्ठल काय सिरियस सीनला पण लाफ्टर देतात,
तर म्हटलं ही तुझी कमाल आहे, ही लक्षाची कमाल आहे. मी सिरियस असो दुःख असो तरी तो त्याचा जो टायमिंग सेन्स होता तो इतर मला तरी त्यावेळी कोणाकडे दिसला नाही. मग ती एकांकिका मी त्या वैश्यवाणी समाजाच्या स्पर्धेमध्ये बाबीचं भाऊ परत केली आणि ती एकांकिका त्यावेळी गेली ती नम्रात आली. तर त्या एकांकिकेच्या पारितोषिक बक्षीस समारंभाच्या ह्याला प्रमुख पाहुणा लक्ष्मीकांत बेर्डे येणार होता. लक्षात आला आयोजकांची धावपळ सुरू झाली. काय करू त्याला, एकदम गर्दीत स्टेजवर एकदम गर्दी झाली, सगळी गर्दी होते. लक्षासमोर त्याच्या भोवती सगळी गर्दी आणि त्या गर्दीमध्ये मी पण होतो. आणि अचानक तो असं बोलता बोलता त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्या गर्दीतून त्यांनी मोठा आवाज दिला, अरे विठ्ठल. आणि क्षणाचा विलंब न करता जवळून त्याने एकदम घट्ट मिठी मारली. मी म्हटलं, अरे लक्षा मला विसरलं नाही रे. हा, आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. तू सुरेश खरेंचं आरोप हे नाटक परत एकदा दिग्दर्शित केलं, कारण ते आधी केलेलं होतं. तर ते करत असताना तुला त्यात काही असं तुझा दिग्दर्शकीय टच तू दिलास का त्याला? सुरेश खरेने एवढी बांधणी सुरेख केलेली आहे आणि मी त्या मोहातच पडलो. म्हटलं नाही, आपण आपल्या पद्धतीत बसवूया. आणि मग मोहन गोरेगावकर आणि चारुता खांडेकर आमच्या ग्रुपमधलीच मुलगी, त्या लोकांनी त्या दोघांना घेऊन आम्ही ते नाटक बसवायला सुरुवात केली. ते नाटक बसवताना पहिल्यांदा आम्ही त्याचं सेटची अशी रचना केली की त्यामध्ये जो आर्टिस्ट आहे तो कलावंत मूर्तिकार आहे. मग आम्ही एक त्याचा स्टुडिओ तयार केला. त्याचं घरातला ड्रॉइंग रूम, बेडरूम आणि मधून समोर येणारा त्याचा एंट्रन्स आणि त्याच्या मागे बाल्कनी, आणि त्या बाल्कनीतला मधला जो गॅप आहे त्यामध्ये साईटचा वापर केला होता. मी दिवस रात्र ह्याचा साईटच्या ह्याच्यावर आपल्याला दाखवता येईल वगैरे. सुनील आडेकर हा जे स्कूल ऑफ आर्टचा शेवटच्या वर्षाला होता. जे स्कूल ऑफ आर्टची त्यांनी परवानगी घेऊन तिकडचे स्टॅच्यूज जे ह्या नाटकाला पोषक आहेत आणि मग आम्ही ते स्टुडिओमध्ये आणि हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये आणि एंट्रन्सच्या ह्या जागामध्ये आम्ही त्या मूर्तीचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला, वापर केला त्याचा. त्यामुळे तो सेट आहे ना, लांबून बघताना असं भव्य दिव्य वाटायचा. आणि त्या आवाजाचा जो दहशत त्या पूर्ण नाटकभर ह्याचा जो वावर होता ना, आणि दोन पात्र कधी हॉलमध्ये असेल, कधी स्टुडिओत असेल, कधी बेडमध्ये असेल, कसे असं जे फिरतं, एवढं फास्ट मोमेंट ठेवलं ना की प्रेक्षकांना काय कोणाला असं कळायचं नाही की अरे यार तिथे कधी गेले आणि काय झालं, कसं झालं, अमुक झालं, काय काही म्हणजे एकदम एवढं फास्ट मुवमेंट. कारण ते सस्पेन्स नाटक आहे. आणि ते त्याचं जोशी जो आता व्यावसायिकला वगैरे करतो त्यांनी त्याचं ध्वनी संकलन केलं. त्यांनी मग सुंदर ध्वनी संकलन केलं आणि त्याला जो पोषक संगीत होतं आणि राजेश चव्हाण तो राजवाड्यांचा जो आवाज आणि त्या आवाजाचा जो दहशत त्या फुल नाटकभर ह्याचा जो वावर होता ना, आणि ते लाईट प्रकाशना याने जे एवढं तुफान झालं नाटक काय, आणि लोक कधी नाटक संपलं हेच लोकांना कळलं नाही आणि प्रेक्षकांना पण कळलं नाही. पण तुमचं जे सादरीकरण झालं ना, त्या सादरीकरणाने आम्हाला कमलाकर सारंग, लालन सारंग आणि जयराम मार्डेकरांना विसरायला लावलं. हीच आमच्या कलाकारांसाठी परीक्षकांची पोचपावती होती. पिंपरण खानोलकरांचं तू एक नाटक डिरेक्ट केलेलंस आणि ते नाटक पाहायला रमेश चौधरी सर आलेले. तर त्यावेळेला त्यांनी तुझं कौतुकही केलं. देवाचे पाय हे नाटक तसं जुनं नाटक. पण जेव्हा हे स्क्रिप्ट माझ्याकडे आलं आणि त्या स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्या स्क्रिप्टमध्ये चिंतन खानोलकरांचा नाटक हे एवढं बांधेसूद
सुरुवातच नाटकाची नांदी म्हणजे सरस्वती वंदनेने सुरुवात होते नांदेने, आणि त्या सरस्वती वंदनेच्या आर्टिस्ट नांदीचं हे करून त्याच्यात नंतर एक नर्तिका, मुजरा करणारी नर्तिका तिथे तिचा प्रवेश होतो. त्या जॉईंटमध्ये तो सीन होतो. आणि नंतर मग जो हरी नावाचं जे कॅरेक्टर आहे त्यातला जो मेन रोल आहे त्या कॅरेक्टरवरती हे सभोवती नाटक असतं. आणि तो जेव्हा त्या प्रवेश पहिल्यामध्ये तो नर्तकीवर डान्स करतो, बोलतो वगैरे, आणि नंतर ती त्याला हाकलून लावते, तेव्हा तो शुद्धीवर होते. तेव्हा कळतं की अरे तो झोपेत चालणारा एक माणूस आहे. दीपक पडते यांनी त्या नाटकाचं जो नेपथ्य केलं त्याचं जे वरून जर प्लॅन बघितला ना त्या नेपथ्याचा, तर आपल्याला कळेल की ते गणपतीच्या मूर्तीचा तो जो सेट असतो ना गणपती, त्याचा जो आकार त्या सेटला त्याने वरून प्लॅन मध्ये दिला तर दिसत होता. आणि मग आम्ही प्रायोगिक पद्धतीतच हे सगळं नाटक, आणि एवढं सुंदर नाटक झालं. त्या नाटकाला योगायोग असा की त्या नाटकाला रमेश चौधरीने खास ते शो बघायला आले होते देवाचे पाठ, आणि प्रयोग झाल्यानंतर ते भेटले मला, आणि आल्या आल्या त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली, शाबासकीची थाप दिली, आणि म्हणाले, विठ्ठल, चिंतराम खानोलकरांचं नाटक हे शिवधनुष्य आहे आणि तू लिलियाने पेललंस. रमेश चौधरी सर हे बोलल्यानंतर मी आणखी काय म्हणतात. खरं आहे विठ्ठल, चौधरी सर बरोबर बोलले. काही नाटकं ही दिग्दर्शकासाठी शिवधनुष्यच असतात, आणि ते शिवधनुष्य पेलायचं म्हणजे त्यावर बाण चढवून प्रत्यंच्या ओढून नेमका लक्षवेध करणं फारच कठीण काम असतं, आणि काही लोक ते करतात. तर असे काही प्रयोग करत असताना आणखीन काही काही वेगवेगळे प्रयोग तू केलेस. काही कोणती वेगळ्या प्रकारची नाटकं तू या एकांकिका स्पर्धेत किंवा राज्यनाट्य स्पर्धेत तू केलीस? म्हणजे आमच्या हॅपी ग्रुपचे लेखक चंद्रमणी तिरभेकर यांचं एकांकिका वीक पॉइंट ही एकांकिका रामागडेंच्या जीवनावर लोककलेचे पारंपरिक संगीताचा वापर करून ती एकांकिका आम्ही सादर केली. त्या ह्याच्यामध्ये बाल्या डान्स आला, नमन आलं, गोंधळ आला, असे बरेच जे लोककलेच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये आहेत त्याचा पुरेपूर वापर करून आम्ही ते एकांकिका आणि पुढे त्या नाटकाचं आम्ही महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत फुल लेंथ पण केलं नाटक. तर ह्या नाटकाचं करताना आम्ही काय केलं, फक्त एक चौकट उभी करून आणि फक्त कॉर्नरला फक्त अशा पायऱ्या ठेवून संपूर्ण गाव, मुंबई, घर वगैरे सगळं त्या एका ह्याच्यामध्ये लेवलवरती आम्ही ते संपूर्ण प्रायोगिक पद्धतीतच आम्ही ते सादर केलं. दुसरं त्याचं एकांकिका साठापत्रवतेची कहाणी असफलंपूर्ण, त्यामध्ये शिवा हा मुंबईमध्ये गिरणी कामगार आहे, लालबागच्या इथे राहतोय, आणि त्याची बायको रायगडला गावाला त्याच्या मुलांबरोबर ती राहते. तर ह्या दोघांचा जो काय पत्रव्यवहार आहे, म्हणजे त्याचं पत्राचं शेवटचं उत्तर ती देते आणि तिचं उत्तर झाल्यानंतर तो देतो, असे पत्रांच्या देवाणघेवाणीतून ते कथानक घडत जातं. आम्ही एक चौकड 12x8चा एक एरिया सेंटरला घेतला होता, आणि त्यामध्ये त्याची जर पायरी इकडे आहे, राईट साईडला इकडे कॉर्नरला आहे फ्रंटला, तर तिची बॅक साईडला लेफ्टला बॅक साईडला तिची पायरी आहे. तिची विंडो लेफ्ट साईडला विंडो असेल तर त्याची राईट
राईट साईडला बॅकला त्याची विंडो असेल, संपूर्ण सामान आणि ती दोरी करून कॉमन जे कपडे सुकत घालायचे वगैरे बरंच, म्हणजे ते जवळजवळ एकांकिका करताना ना आम्हाला 2 हातगाड्याचं सामान त्याच्यावर घेऊन जावं लागायचं स्पर्धेमध्ये. ती खूप गाजली त्यावेळी एकांकिका. बेगम बर्वेचा जे आता कथानकथा थोडक्यात सांगायचं म्हणजे एक टांगेवाला आणि जो जुन्या संगीत नाटकामधला एक रोल करणारा एक आर्टिस्ट. संगीत नाटकं बंद झाल्यानंतर तो आर्टिस्ट त्या टांगेवाल्याच्या इथे राहत असतो. त्याच्यावरती त्या जिन्याखाली राहतोय आणि त्याच वरती एका रूम मध्ये 2 म्हातारे आहेत, रिटायर झालेले, म्हणजे म्हातारे आहेत, जे त्यांचं लग्न झालेलं नाहीये, पण त्यांना नलावडेबाई जी ऑफिस मधली आहे तिच्याबद्दल त्यांना उत्सुकता आहे काय. आणि मग त्या बर्वेचा जो आर्टिस्ट आहे संगीत नाटकामधला, त्याचा वापर सतीश आळेकरांनी एवढं सुंदर नाटक लिहिलेलं आहे ना, त्याचा वापर त्यांनी त्या 2 म्हाताऱ्या नलावडेबाई आणि मग तो टांगेवाला, मग घनश्याम विलन वगैरे असं बरंच आहे त्याच्यात सेट लावून त्याचं सादरीकरण केलं आणि त्याला खूप सक्सेस मिळाला. मला दिग्दर्शनाचं 2रं मिळालं आणि जो बेगम बर्वेचा जो रोल करत होता त्याला दळवी, त्याला अभिनयाचं प्रथम मिळालं होतं. मी त्या ह्याच्यामधला शामराव करत होतो आणि ह्या बेगम बर्वे नाटकाचं संगीत माझे मामा पंडित लहू आंबेडकर यांनी केलं होतं आणि त्यांना त्या वर्षी संगीताचं प्रथम पारितोषिक मिळालं. माझ्या आवडीचे लेखक यामध्ये सतीश आळेकर प्रथम आहे, चिंतरम खानोलकर आहेत आणि असे बरेच आहेत लेखक आहेत. पण सतीश आळेकरांचं नंतर मी महानिर्वाण केलं. महानिर्वाण आम्ही जवळजवळ इतके प्रयोग केले त्याचे. त्यावेळी आम्ही एकांकिका म्हणून आहे ना, म्हणजे पहिला जो अंक आहे महानिर्वाणचा त्याचा आम्ही एकांकिका म्हणून स्पर्धेमध्ये करायचो. त्यावेळी सतीश आळेकर आणि आमचं जे देवाणघेवाण ते हॅपी ग्रुपचं ते फक्त पोस्टाचं पूर्वीचं कार्ड होतं ना, त्या कार्डावर त्यांचं पोस्टाचं आमचं देवाणघेवाण, त्यांचं परमिशन त्या कार्डाच्या ह्याच्यावरती असं हे सगळं चालायचं. गदेशी निकली सवारी हे नाटक तू खास गुजराती नाट्य महोत्सवात केलंस आणि ते नाटक पाहायला गुजराती रंगभूमीवरचे दिग्गज लोक हजर होते. कांती मडिया, बचूभाई संपत, आपले परेश रावलजी, महावीर शाह, लतेश शहा अशी सारी दिग्गज मंडळी ते नाटक पाहायला आलेली. तर त्यावेळेला ते नाटक संपल्यावर तुला स्टँडिंग ओवेशन वगैरे मिळालं. म्हणजे हे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे नेमके त्यांनी तुला कशा प्रकारे कॉम्प्लिमेंट दिले? गुजराती नाट्य थिएटर, भारतीय विद्याभवन कला केंद्र आणि कॉपवूड परफॉर्मिंग आर्ट्स यांनी आयोजित केल्या होत्या. 1988-89ला हॉल तर तुडुंब भरलेला होता आणि बेल वाजल्याने आम्ही एकांकिका आमची ती धिंटाक धिधांग धिंगटांग टाक ह्याने जी सुरुवात झाली आणि पडदा उघडला आणि जी एकांकिका लाफ्टर घेत गाजत संगीतमय आणि उत्स्फूर्त दाद त्या लोकांनी दिली आणि ती एकांकिका आमची संपली आणि वाजत गाजत पडदा सरकला आणि लगेच पडदा उघडला. बघतो तर काय ते समोर हे गुजराती रंगभूमीचे दिग्गज मंडळी अख्खा हॉल आम्हाला उभे राहून टाळ्याच्या गजरात आम्हाला अभिनंदन करण्यासाठी उभे राहिले होते. एकदम भारावून गेलो होतो. आणि त्यानंतर सर्व कलाकार आम्हाला स्टेजवर येऊन अभिनंदन वर्षावच करत होते. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये अरविंद जोशी सर, सरिता मॅडम, परेश रावलजी बोलले, विठ्ठल तेरा जो लड़के इतने 60 कलाकार है, ये कोई मामूली बात नहीं. और इतने ऐसे मोमेंट कर रहे हैं ना कि वेरी, म्हणजे मैं कुछ बोल नहीं सकता. समीर ककरनी मला सांगितलं, रे तुमचा जो बेवडा आहे, बेवड्याचा जो मुलगा करतो तो माझ्यापेक्षा बाप आहे. असे बऱ्याच जणांनी. त्याच्यानंतर मग शेवटी गिरीश सर
भाऊसाहेब आले आणि कांतीमणी आले आणि त्यांनी मला मिठीच मारली आणि मी एवढा भारावून गेलो ना. मी तो माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय स्मरणीय दिवस आहे. तुला डॉक्टर हेमू अधिकारी आणि अभिनेते विजू खोटेंनी त्यांच्या संस्थेसाठी नाटक डिरेक्ट करण्यासाठी बोलावलेलं. लोकविज्ञान या संस्थेच्या वर्धापन दिनीनिमित्त त्यांनी बादल सरकारांचं नाटक भोमा हे नाटक मी दिग्दर्शित करावं हे त्यांनी मला आमंत्रण दिले. लोकविज्ञान संस्थेच्या वर्धापन दिनी हा प्रयोग खूपच रंगदार, खूपच सुंदर, लोकांना खूप आवडला तो प्रयोग. आणि प्रयोग झाल्यानंतर डॉक्टर हेमू अधिकारी सर आणि विजू खोटे सर हे नाटक संपल्यानंतर मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की भोमय हे नाटक, बादल सरकारचं हे भोमय हे नाटक एवढं कठीण, डोक्यावरून जाणारं नाटक, पण तुम्ही जे बसवलेलं होतं दिग्दर्शनमध्ये हे नाटक सामान्य लोकांना देखील हे नाटक समजलं. या तुमच्या दिग्दर्शनाला मी सलाम करतो. नमस्ते. सबसे पहले आपका धन्यवाद कि विट्ठल जादव के डायरेक्ट किए हुए नाटक सुगंधी के बारे में बात करने के लिए आपने मुझे इनवाइट किया. विट्ठल जादव का ये नाटक 80 के दशक में खेला गया था और ये नाटक मैंने महाराष्ट्र साहित्य राज्य एकेडमी के फुल एंड ड्रामा कंपटीशन के लिए लिखा था. उस साल ड्रामा कंपटीशन में कुल 6 या 7 ड्रामे आए थे. उनमें यह ड्रामा चुना गया था, लेकिन जिस जज ने इस ड्रामे को चुना था उसने एक नोट लिखा था और बड़ी दिलचस्प नोट थी. उसने कहा था कि जितने ड्रामे आए वो इतने बुरे हैं कि किसी को भी स्टेज नहीं करना चाहिए, लेकिन अगर स्टेज करना ही है तो सुगंधी को आप स्टेज कर सकते हैं, क्योंकि उन तमाम ड्रामों में ये कम बुरा ड्रामा है. तो आप को अंदाजा हो गया होगा, आप पता लगा सकते हैं कि ये ड्रामा किस हालत में होगा. और जब मैंने ये ड्रामे की स्क्रिप्ट विट्ठल जादव को दी तो विट्ठल जादव ने इसमें काफी मेजर चेंजेस करने के लिए कहा. सबसे पहला चेंज तो उन्होंने ये किया कि नाटक जो है वो मंटो की कहानी हतक पर आधारित था. उन्होंने उसको शिफ्ट करके नाटक को सुगंधी के पात्र पर किया. तो इस लिहाज से एक नई कहानी का एक नया ढांचा जो है उन्होंने तैयार करवाया. और जब ये ड्रामा खेला गया तो इसे काफी लोगों ने पसंद किया. इतना पसंद किया गया कि आज भी लोग जो है मुझे इस ड्रामे के बारे में ड्रामे में बात करते हैं. नाटक में जितने लोगों ने इसमें काम किया वो आज भी जो है लोग उसके बारे में बातें करते हैं. मेरा ख्याल है कि ये नाटक को पेज से उठाकर स्टेज पर पहुंचाने का सारा क्रेडिट विट्ठल जादव को जाता है. और इसके लिए मेरे पास केवल 2 शब्द हैं विट्ठल के लिए. थँक यू. म्हणजे कानविंदे आणि नंदलाल रडे यांनी आम्हाला एवढी मदत केलेली आहे आमच्या हॅपी ग्रुपला आणि आमच्या पर्सनल म्हणजे माझ्यासाठी काय तर त्यांचं मी ऋणीच आहे. दिग्दर्शकाशी गप्पा मारताना तो प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी समोर आपल्या हुबेहूब उभी करत असतो. खूपच रंजक असतं. तुझ्याशी बोलताना खूप मजा आली विठ्ठल. आणि तू असंच दिग्दर्शन करत राहा हेच मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि तू आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल तुझा मी अत्यंत आभारी आहे. तुला पुढील वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा. तर रसिक हो, हे होते हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवरील आणि त्याही पलीकडे जाऊन सगळीकडे गुजराती, हिंदी, उर्दू या साऱ्या प्रांतात मुसाफिरी करणारे दिग्दर्शक विठ्ठल जाधव. परत पुढच्या आठवड्यात भेटूया एका नवीन 5व्या वेदाच्या शिलेदार. तोपर्यंत
नमस्कार.